हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मस्त असं हिरव्या वाटणातील चिकनची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे। एकदम झटपट होते आणि खायला तर म्हणाल एकच नंबर भन्नाट लागते। तर काय काय साहित्य लागतं ते बघूया। इथे सुकं खोबरं घेतलं आहे किसून, आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, कढीपत्ता घेतला आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर। ह्या भाजीला चिकनच्या म्हणलं तर हे मेन इन्ग्रेडियंट आहेत। तसंच जे आपण बिर्याणीला बरिस्ता बनवतो अगदी त्याचप्रमाणे 2 कांद्याचा मी बनवून घेतला आहे। त्यानंतर एक कांदा एकदम बारीक कट करून घेतला आहे आणि 4 ते 5 काजू घ्यायचे आहेत, कारण इथे मी एकच व्यक्तीसाठी बनवते म्हणून 4च काजू घेतलेत। आता इथे एक पॅन घ्यायचा आणि चांगला गरम झाला की त्यावरती आपल्याला मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्यात। मिरच्या परतताना थोडंसं तेल टाकायचं म्हणजे चांगल्या मिरच्या परतल्या जातात। ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी कराल ना खूप छान होते। मी तर काही खात नाही, पण ह्या पद्धतीने जेव्हा पण करेल घरामध्ये तर भाजी शेवटी उरतच नाही। तर आपण नेहमीच काळ्या वाटणातली करतो, तर या पद्धतीने तुम्ही करून बघा। हिरव्या वाटणातील भाजी खूपच छान लागते। त्यानंतर मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या की त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि सुकं खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत। चांगला सोनेरी गोल्डन कलर आला की समजायचं आपलं चांगलं परतल्या गेल्या मसाला। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमधनं हिरव्या मिरच्या आणि खोबरंच वाटायचं नाही, वाटते वेळेस आपल्याला पुदिना, जो कांदा घेतला आहे तो, कोथिंबीर आणि जे काजू घेतलेत ते भिजत घेतलेले ते टाकून आपल्याला चांगलं थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आणि कांदा मी पूर्णच घेतलेला नाही, थोडासा ठेवलेला। जेव्हा आपण चिकन मॅरिनेट करू त्यात आम्हाला थोडासा कांदा टाकायला लागतो म्हणून त्यातलाच थोडा कांदा ठेवलेला। आता चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट वाटून झाली आहे माझी। तर आता इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्याला 2-3 पाण्यानं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नॉर्मलच पाणी आहे। जर तुम्ही या पद्धतीने भाजी कराल ना, आपण नेहमी तेच प्रकारे खातो, तर या पद्धतीने करून बघा, खूप छान लागते। आणि तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबरही सर्व करू शकता। खूप लवकरही होते, झटपट अशी रेसिपी आहे। तर इथे स्वच्छ माझं असं चिकन धुवून झालं तर त्याला मॅरिनेट कसं करायचं आणि त्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया। इथे हळद घेतली आहे, मीठ घ्यायचं आहे, लाल तिखट घ्यायचं आहे, काळं तिखट घ्यायचं आहे, धने पावडर घ्यायची आहे, परत चिकन मसाला घ्यायचा आहे, अद्रक लसणची पेस्ट घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर दही, जे आपण वाटून घेतलं हिरवं ते देखील टाकायचं आहे, दही घ्यायची आहे, परत जो कांदा आपण बरिस्ता करून ठेवलेला तो घ्यायचा आहे आणि काहीतरी 15-20 मिनिट तरी आपण झाकून तसंच ठेवायचं आहे, चांगलं मॅरिनेट होतं तसं केल्याने।
20 मिनिट झाल्यानंतर आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी 2 चमचा तेल घेतलं आहे. तर तुम्ही म्हणत असाल तेल असं कसं, तर मी जो बरिस्ता तळून घेतला आहे तर तेच तेल यूज करते. आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाल्यामधले 2 ते 3 तेजपान, 1 दालचिनीचा तुकडा, 2 काळी मिरी, 2 लवंग, 2 वेलची आणि 1 चक्री फूल टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि हे परतत आलं की आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. जो आपण कांदा टाकलेला चांगला परतला गेला, म्हणजे त्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपण जे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं तर ते टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण चिकन परततो त्या टायमाला मी थोडंसं पळीभर पाणी गरम करायला ठेवलेलं. आणि चिकन टाकल्यानंतर चांगलं परतल्या गेलं, जे आपण पाणी गरम केलेलं त्यामध्ये टाकायचं, कारण मसालेही चांगले शिजले जातात आणि थोडं चिकनही म्हणजे थोडंसं ग्रेव्ही टाईप होतं. तर आता कमी गॅसवरती ताट झाकून थोड्या वेळ म्हणजे 5 ते 10 मिनिट ठेवायचं आहे. चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर आता इथे माझी भाजी बनवून तयार आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करायला विसरू नका. आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर तसंच न जाता प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया पुन्हा असेच व्हिडिओ घेऊन. चलो धन्यवाद.